वेलकम टू माय चॅनल। आजची रेसिपी आहे ओल्या सांडग्याची भाजी। याला तुम्ही मिक्स डाळींचे वडे पण म्हणू शकता। इथे मी 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। मूग, मटकी, हरभरा, मसूर आणि तुरीची डाळ सारख्या प्रमाणात घेतलेली आहे। ह्या डाळी स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजवून ठेवावी किंवा रात्रभर भिजवून ठेवली तरी चालेल। डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत, त्यातील सर्व पाणी काढावे। हळद, लाल तिखट, थोडंसं जिरं, थोडंसं ओवा, लसूण, मिरची टाकून जाडसर असं वाटून घ्यावं। एका चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये हे वडे चांगले वाफवून घ्यावेत। याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। इथे मी सांडग्यांचा आकार दिलेला आहे। आता हे सांडगे छान वाफरले गेलेले आहेत। हे असे सुटसुटीत होतात। याचा मसाला खूप सोपा आणि साधा आहे। ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। फोडणीसाठी तेल, त्यातच जिरं, मोहरी याची फोडणी द्यावी। थोडीशी हळद टाकून हा वाटलेला मसाला टाकून चांगला परतून घ्यावा। मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि काळा मसाला टाकून हे व्यवस्थित परतून घ्यावे। हे मसाले करपू नयेत म्हणून थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा परतून घ्यावे। आता मसाल्याला चांगले तेल सुटलेलं आहे। या स्टेजला गरम पाणी टाकावे। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकावं। चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि याला उकळी येऊ द्यावी। आता याच्यामध्ये वाफवलेले वडे किंवा सांडगे टाकून 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती चांगले शिजू द्यावे। आपली ही ओल्या सांडग्याची किंवा वड्यांची भाजी तयार आहे। भाजीला काही नसल्यास हा एक उत्तम पर्याय आहे। ही भाकरीसोबत खूप छान लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह आपल्या या चॅनलवरती। तोपर्यंत बाय। थँक्यू।